Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. रत्नागिरीत एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या पक्षांच्या सभा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। उद्धव ठाकरेंची एकीकडे तर दुसरीकडे मनसे नेत्यांची सभा ही या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी सर आहेत। अद्वैत, काय सांगशील? मनसेची सभा होते, नारायण राणेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी मनसेची सभा होते, कशा पद्धतीने तयारी पूर्ण झालेली आहे? सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक कामाला लागलो। त्याच्यानंतर आज नारायण राणे साहेबांसाठी मनसेची सभा होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं सगळे महाराष्ट्र सैनिक, आमचे पदाधिकारी, महत्त्वाचे नेते मंडळी सगळे आज या सभेला उपस्थित असतील। सन्माननीय नितीन सरदेसाई साहेब असतील किंवा अविनाश जाधव साहेब असतील, संदीप देशपांडे आहेत, त्याच्यानंतर प्रकाश महाजन साहेब आहेत आणि वैभव खेडेकर साहेब, हे प्रमुख मंडळी आमच्या या सभेला उपस्थित असतील। तसेच त्यांच्यासोबत उमेदवार आपले सन्माननीय राणे साहेब देखील, नारायणराव राणे साहेब इथे उपस्थित असतील, रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित असतील। आणि ही सभा ही एकदम अशी मोठी सभा होईल, कारण कोकणात ही पहिल्यांदाच अशी सभा होते। पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गातनं सगळीकडून आमचे कार्यकर्ते येतील आणि ही सभा एकदम मोठी होईल आज संध्याकाळी। एकाच वेळेला दोन सभा आहेत, एकीकडे उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी त्यांची तोफ सुद्धा धडणार आहे, तर दुसरीकडे मनसेची प्रमुख नेत्यांची तोफ धडणार आहे। कसं बघतो या राजकीय गणिताकडे? काय, हा आता संघर्ष मनसे पक्षासाठी नवीन नाहीये, कारण मनसे हा पक्ष संघर्षातनंच उभा राहिलेला आहे। त्यामुळे त्यांनी कुठल्या तारखेला सभा घ्यावी हे त्यांच्यावरती आहे, पण आमची सभा ही गेले 4-5 दिवस आधीच डिक्लेअर झाली होती। आणि तुम्ही गर्दीचा विषय बघू शकता की गर्दी नक्की कुठल्या सभेला होईल हे तुम्हाला काही तासातच जाणवेल। नक्कीच। रत्नागिरीचे मनसेचे शहर प्रमुख अद्वैत कुलकर्णी, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।